पाकिस्तान प्रीमियम लीगच्या इम्रान खान मुंबईमध्ये येणार आहे आणि त्याच्या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कुशल धुरी यांनी त्याचा विरोध केलाय। भाई कशा प्रकारचा तुमचा विरोध असणार आहे, काय सांगणार? आत्ताच आम्हाला कळलं आहे की येत्या 24 तारखेला मुंबईमध्ये इम्रान खान म्हणून हा एक पाकिस्तानी सिंगर आहे, तो मुंबईमध्ये परफॉर्म करणार आहे आणि आपल्या देशातली एक एजन्सी स्किल बॉक्स नावाची जी दिल्लीची याचा पूर्ण इंडिया टूर डिझाईन केलेला आहे आणि शक्यता त्यांना एवढं ह्याचा विसर पडला असेल झालेला पुलवामा हल्ला, त्याच्यामध्ये आपल्या देशाचे तमाम नागरिक मृत्युमुखी पडली आतंकवाद्यांच्या हाती आणि जर आपल्या पंतप्रधानांनी त्यानंतर ऑपरेशन सिंदूर केलं, त्यामध्ये अनेक पाकिस्तानी आतंकवादी गतिविधी थांबल्या आहेत। पण जर अशा जे प्रवृत्त करणारे नेतृत्व आहेत आपल्या देशातलेच, तर ह्यांच्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। आणि एक आम्ही मनसेतर्फे व आमचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय कोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे तर नक्की आहे की ह्याला ते इथे येऊन देणारच नाही, तर स्किल बॉक्स असो का स्किल बॉक्सला आम्ही अनस्किल्ड बॉक्स करून दाखवू, हे आमची भूमिका असणार आहे। दुसरा विषय असा आहे की तुम्ही एक आरोप केला आहे की सर्वात जास्त दुबार मतदार जे आहेत ते मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या विधानसभामध्ये आहेत। कोण कोण आहेत, कशा प्रकारचे आहेत, किती लोक आहेत? बघा, ह्याच्यात तर मी तुम्हाला एक उदाहरण आमचंच देऊ शकतो। हे माझे बंधू आहेत मनीष धुरी, यांनी 3 वेळा निवडणूक लढवली आहे। तुमच्या कॅमेरामध्ये जर दिसत असेल तर मी दाखवतो, तर यांचं नाव काय लिहिलं आहे, दास भुट्टो सुकुमार, आणि फोटो आहे मनीष धुरी यांचा, हे माझे भाऊ। वरच माझ्या बहिणीचा फोटो आहे आणि तिला बनवले शेख यतीम। तर आता हे आमच्या विभागामध्ये 165 अंधेरीमध्ये कमीत कमी 30,700 का 31,000 असे मतदार आहेत। तर ह्याच मतदानांमुळे तर हे लोक एकतर्फी निवडणुकी लिहून जिंकतायत। तर मग असं जर करणार असतील तर मग निवडणुकी घ्यायचा अर्थ काय आहे? तुम्ही याच्याबाबत तक्रार करणार आहेत का? नाही, आम्ही ऑलरेडी परवा या संदर्भात तक्रार निवडणूक आयोगाला आणि आमच्या लोकल वॉर्डला केलेली आहे। त्यानंतर परवापासूनच त्यांनी ह्याच्याबद्दल क्रॉस चेकिंग प्रत्येक वॉर्डमध्ये आमचे शाखाप्रमुख त्यांच्याबरोबर फिरत आहेत। प्रत्येक वॉर्डचे जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आमचे लोक जाऊन त्यांच्याबरोबर सर्वे करत आहेत आणि ह्याचा डेटा आम्हीही कलेक्ट करतो आहे। प्लस आम्ही जे हे आकडे सांगितले ह्याचा डिजिटल डेटा आणि प्रिंटमध्ये डेटा हा आम्ही वॉर्ड ऑफिसला सबमिट केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।